डोंबिवली के हर्षल ललित सरोदे ने पंढरपुर से गुमान तक साइकिल यात्रा पूरी की, जिसमें उन्होंने 23 दिनों में कुल 2674 किलोमीटर की दूरी तय की। ये यात्रा 12 नवंबर 2024 को पंढरपुर से शुरू हुई थी और इसमें करीब 100 लोग शामिल हुए थे, लेकिन हर्षल ने बिना किसी वाहन की मदद के अकेले ही ये यात्रा पूरी की। हर्षल सरोदे का सामाजिक कार्य भी सराहनीय है। वो डोंबिवली में शुभम अगरबत्ती एंड परफ्यूम दिव्यांग बच्चों का स्टॉल चलाते हैं, जहां वो अपने बेटे शुभम के साथ दिव्यांग बच्चों को काम सिखाते हैं और उन्हें आत्मनिर्भर बनाने की दिशा में काम कर रहे हैं। माझं नाव हर्षल ललित सरोदे आहे। मी डोंबिवलीवरून आहे। माझं शिक्षण BA झालेलं आहे। माझं वय 49 रनिंग आहे। सर मी गेली 1-1.5 वर्षापासून सायकलिंग सुरू केलेली आहे। ही राईड माझी सगळ्यात फर्स्ट लॉंग राईड आहे। एवढी मोठी मी कधी राईड केली नव्हती आणि एवढ्या दिवसाची। पर मला सांगा, या राईडची तुम्हाला कल्पना कशी मिळाली? ॲक्च्युली मला व्हॉट्सअप ग्रुपवरती ह्याचं हे आलेला होता मेसेज, आणि संभाजीनगरच्या ज्या नीता मॅडम आहेत त्यांचे मी नेहमी चॅलेंज घेत असते, माझ्या ग्रुपमधल्या लेडीज घेत असतात। त्यांनी मला अप्रोच केलं की मॅडम आपण गुमानवारीला याल का? तुम्ही येणार असाल तर मी पण येईन। ओके. मग यानंतर तुम्ही संपर्क कोणाला कशा पद्धतीने केला? ॲक्च्युली त्या नीता मॅडमनी मला नंबर पाठवला होता, मेसेज टाकलेला होता। त्यांच्या सांगण्यानुसार मी सूर्यकांत विसे सर, जे ह्या वारीचे मेन आयोजक आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ह्या वारीशी मी कनेक्ट झाले। बरं, या वारीमध्ये पालखी पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक समिती, नामदेव महाराज समाजवंती परिषद आणि नामदेव बाबा दरबार घुमान कमिटी असं संयुक्तिक विद्यमाने हा यात्रा सोहळा असतो। तर याची अनुभूती तुम्हाला विशेष अशी कुठली आणि कशा पद्धतीने आली? कुठे सोय झाली किंवा नाही, किंवा काय या बाबतीत? सर वारी म्हटलं तर आपण देवाच्या हिशोबाने किंवा एक यात्रा म्हणून निघालेलो असतो। तिथे सुखसोयी बघून निघायचं नसतं। छान, ओके। त्यामुळे सर्व वारीत, सर्व ठिकाणी, प्रत्येक जिथे जिथे आमचे स्टॉप होते तिथे सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं भरभरून, आणि इतकी सोय आमची केलेली होती की मन भरून आलेलं होतं सर। खरोखर खूपच छान वारी झाली। मी या क्षणी जेव्हा तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, तुम्ही सायकल डोक्यावर घेतली तेव्हा तुमच्या डोळ्यांचे अश्रू अनावर झाले होते, तेव्हाचे महत्त्व सांगा की तुम्हाला काय वाटलं फिलिंग त्या टायमिंगला? ॲक्च्युली ना सर, ही जी वारी केली आहे ना, मी ॲज अ सायकलिस्ट म्हणून मी ही वारी नाही केली। ओके। ही वारी मी केली ना, मला जेव्हा समजलं की प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती आपल्याला जायला मिळणार आहे, पंढरपूरला जायला मिळणार आहे, प्रत्येक गुरुद्वारामध्ये जायला मिळणार आहे, अंबाजीला जायला मिळणार आहे, की जे मी तिथे गेलेली नव्हती। आणि ही वारीसाठी जी मी सायकलिंग केलेली आज 2700 किलोमीटर, त्यातला एकूण एक पॅन्डल मी माझ्या मुलासाठी मारलेला आहे सर। म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासाठी मारला, म्हणजे याचा अर्थ तुमचा मुलगा दिव्यांग आहे? हो सर, माझा मुलगा 27 वर्षाचा आहे। तो दिव्यांग म्हणजे ऑटिझम, मतिमंद आहे, स्वमग्न आहे, तो बोलत नाहीये, त्याला 6 महिन्यापासून फिट्स येतात, त्याच्यामुळे त्याचा तो प्रॉब्लेम आहे की हेच प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक पॅन्डलला हेच नामदेव शिरोमणी महाराजांना आणि विठोबांना हेच मागणं घालत होती की ठीक आहे सर, की महाराज, की माझ्या शुभमसाठी मी तो प्रत्येक पॅन्डल मारत आहे, तो माझ्या मुलाला बुद्धी मिळावी, तो बोलायला लागू दे, हेच मागणं आहे। आणि जी अशी मुलं आहेत त्या सर्व मुलांना, त्यांच्या पॅरेंट्सला महाराज त्यांचं दुःख कमी करा।
म्हणजे याचाच अर्थ आज जो आमचा संदेश होता या मागचा एक संदेश आहे समता, बंधुता, आणि एकता. एकता. यामध्ये तुम्हाला निश्चित बऱ्याच गोष्टी जाणवल्या खूप असतील. सर, खूप खूप जाणवलं. ह्या कुठल्या बाबी तुम्हाला अतिप्रभावशाली करून गेल्या की ज्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणचा अनुभव सांगा की ज्या ठिकाणी अशा ठिकाणी पोहोचलात तुम्ही, खेड ब्रह्माच्या पुढं पोहोचल्यानंतर एक ठिकाण होतं, फार गावात गेलात आतमध्ये. हो, स्वर्ग होता तिथे सर, की इतकं लास्टचं टोक होतं ते. हं, आणि तिथे पोचताना, ती राईड करताना एवढा अंधार होता हं, की म्हणजे त्या रस्त्याने जाताना आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. हं, पूर्ण लाईट कुठल्याच रोडवर नव्हती. माझ्या मते ना त्या राईडला मी 4 ते 5 जण होतो फक्त. माझ्या तिन्ही बॅकलाईट्स गेल्या होत्या, माझी फ्रंट लाईट नव्हती माझ्या गाडीला. पण तरीही मागचे आणि पुढचे जे सायकलिस्ट होते दोघं, हं. त्यांच्यामध्ये सेंटरला राहून मी ती पूर्ण राईड केली. अक्षरशः मी जेव्हा लास्ट स्टॉपला पोहोचली तेव्हा खरोखर म्हणली की असं वाटतंय की स्वर्गात आलोय लास्ट स्टॉपला, की जिथे आजूबाजूला काहीच नव्हतं आणि फक्त ते मंदिर होतं. निश्चितच. म्हणजे या खूप ठिकाणी छान, तुम्ही खूप छान अनुभवलेल्या वाटलं. ज्या जेव्हा बाबी आहेत. सकाळी सूर्योदय झाला आणि जे बाजूचं सौंदर्य बघितलं, निसर्ग बघितला, की खरोखर म्हणलं की जन्नतमध्येच आलोय आपण. निश्चितच. म्हणजे आज तुम्ही सायकल स्वार जेवढे होते त्यामध्ये सगळ्यांनी अनुभूती छान घेतली. हा, सगळे सायकलिस्ट होते, पण त्या सगळ्या सायकलिस्टमध्ये मी एक आई होती सर. निश्चित मी निश्चित. सायकलिस्ट म्हणून राईड नाही केलीच नाही नाहीये. ओके ओके. हां, ते माझ्या लक्षात आलं. मातृत्वासाठी पूर्तता करण्यासाठी माझ्या अंगी दिलेले आहे त्याला बळ मिळावं हा. आणि त्याला काहीतरी ब्युरो रिपोर्ट, न्यूज 5.